वर्ष वाजले, दाढी झोपलोय मी, आंघोळ विंघोळ केली आहे, चालू आहे तन्मयच्या घरी. बिल्डिंगमध्ये कोण नाही भाई, सगळे झोपलेच वाटतं. जाऊ दे सर. काल रात्री ना मला एक पिल्लू भेटलं होतं माझ्याचं, एवढूसच एकदम काळ्या कलरचं. घरी येऊन आलो होतो तर आमचा मॅक्स भाई जाम घाबरला, ताप धरलेला मॅक्सनी. आणि परत भाई जेवण बिवण सोडलं होतं, त्या पिल्ल्याला मी दिला तन्मयच्या घरी. तन्मयच्या घरी रात्रभर त्यांनी व्यायाम व्यायाम करून सगळ्यांना जागा ठेवलं आहे. आता बघू तो पिल्लू, जाऊन त्याला बघतो तन्मयच्या घरी. त्याला ना एनजीओ किंवा शेल्टरमध्ये जायचं आहे. 1-2 ठिकाणी फोन केले होते पण ते खूप लांब आहेत, मुरबाडला आहे आणि अजून कुठेतरी आहे, पलावाच्या इथे पण एक आहे. बट तो बहुतेक ते लोक ट्रीटमेंट करणार आय थिंक. बघू आता, चला जातो. संकेत आणि भूषण येतोय, मी चाललो आहे. चलो फिर जाके सीधा मिलते तन्मय के घर पे. बघा बिना आंघोळीची बसली आहे, अजून आंघोळ विंघोळ नाही गेली आहे. कुठे कुठे फ्रेंड कुठे आपला? ये इथे. हा भेटलेला रात्री. आता दूध पडले बघ, अजून ऑर्डर होता. अरे त्याला ते कसं उजेड आला ना तो हे होतो. मी त्याला तोंडात बोट टाकलं आणि बाजूने हे करत होते. ये बाळा, बिना आंघोळीची बसली अजून. हो का बाई, ठेवलाय घरात. त्यांनी मॅक्सनी जाम ताबीब धरला होता. म्हणून तो अंघोळी करायला गेला. फोन केलाय मी एका ठिकाणी, येईल आता फोन. बघू ते जर बोलतात तर मग त्यांना देऊन टाकू. आई म्हणजे आता हाच रात्री भेटला होता आम्हाला, मला गाडीच्या इथे. तुम्ही गाडी लावता बघा, तिकडेच भेटला होता. हा लई लहान आहे. मी घरी नेला होता त्याला, पण त्यांनी आमच्यानी ताप धरला आणि जेवण सोडलं. तिकडेच असणार तिच्या आईस. काय माहिती. आता करू शकतो. हा आंघोळ नाही केली, काय नाही केली, नाही हाऊ करते भाई. एवढीच आहे. कोणाला पाहिजे असेल तर सांगा. डीएम करा, डीएम इज इम्पॉर्टंट. जाम लहान आहे ते, लई लहान आहे. दिसतोय का काकांच्या मांडीवर खेळतोय. तो खूप क्यूट आहे, फक्त जास्त करतो. जास्त लहान आहे तो. कुठे दुसरा क्यूट माणूस कुठे आहे? तो गेलाय आंघोळीला अंघोळीला. गेलाय. रात्र वाढत होता ना काका घरात. नाही, रात्र? थोडा वेळ ओरडला, मग काळोख झालं, मग झोपलो. त्याला ना फुल त्यांनी काय केलं, माझं हे बघ टी शर्ट घेऊन लपटून ठेवलं त्याला. तसंच झोपलाय. बघू. त्याला ना जाम लहान आहे तो, न्यू बॉर्न आहे ना एकदम. मगाशी तो पप्पांच्या इकडे पाय चाटत बसलेला, ते तेच. पिल्लाला. आईच्या पण अंगावर जाऊन बसला आणि शांत बसला. मग तन्मनीच त्याला काल दूध हा बिना आंघोळीच्या. मी टॉवेल नाही, त्याची अंघोळ आताच झाली. मी नाही गेली गेलता का? अंघोळ. गेली. हा ते थांब, तुला आता संध्याकाळी फोन करतो. त्याला उलटा करू नको बाजू. हा? बेबी सिटर. हा. हा तसाच पाच. त्याला दूध नाही पाजायचं बोलला तो. मग काय पाठवणार? आमच्याकडे बेबी सिटर ठेवला आहे. काय? घेऊन जा, घेऊन ये. त्याचा आवाज किती किरकिर आहे. त्याचा कलर पण भारी आहे, व्हाईट ब्लॅक ब्राऊन. म्याव म्याव करत बसला तर मी टेप घेतली असती, पूर्ण लावून ठेवला. हे गाईज, वेलकम टू माय चॅनल. प्रॉफिट मार्केट मजा नहीं आ रहा है. असं नाही करायचं. असं तर बहिणीने नाही केले आंघोळ आणि केस हे करून बोलते मला इंट्रो द्यायचा आहे. ओके. काय इंट्रो देशील? हे गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. लाईक बोलचाल. आणि हे कुठला कुत्रा पाहिजे तुला? गोल्डन रिट्रीवर गोल्डन रिट्रीवर आहे. कुत्रा घेतोय नवीन. मी बारीक दिसते का असं इकडे? घरामध्ये मी आहे त्याचे पण एक बोलतात आहे घरची की एक ठेवू अजून. तू बोल. हॅलो बोल तोपर्यंत. हॅलो हॅलो. हा ताई. हो, अशी जास्त क्लिअरिटी चांगली आहे. किती पर्यंत भेटेल आपल्याला? प्रॉपर 3 कोटचा वगैरे असं पाहिजे. असा हॅलो. हा दादा, आपल्याला गोल्डन रिट्रीवर भेटेल का तुमच्याकडे? भाई निघलोय आता आम्ही तन्मयच्या घरातून. त्या मांजरीला तर कोण घेत नाहीच आहे. जर कोणीच नाही घ्यायची तर मला असं वाटतं मलाच ठेवायला लागणार आहे. मॅक्सला त्रास झाला तरी पण कोणच ठेवायला तयार नाही. ते शेल्टर बिल्टरवाले बोलतात आम्ही न्यू बॉर्न बेबी ठेवत नाही. काय भाई, नावाला एनजीओ उघडलेत बस. मॅक्सवर मी सेल लावणार आहे.
हा मग आई ठेवेल तुला. चला खाली जाऊन शोधू याला कोण कोण भेटतंय का. तिकडेच चाललोय आम्ही. काय बोलतो संकेत? हो त्याला आता बघू. आम्ही ती मांजर बघायला तिथेच चाललोय. तिची आई आहे का, असेल तिथे सोडू, नसेल तर मग काय पर्याय नाही. काय चाललोय बाई आम्ही सगळे त्या मांजरीच्या आईला बघायला. मला वाटत तर नाही भेटेल, कारण की मी 2 दिवस झाले तिला बघतो तिथे आहे का. हे बघा काका तिकडे, तन्मयचे पप्पा तिकडे बघतात आहे. तन्मय, संकेत आणि भूषण आम्ही चाललो तिकडेच बघायला. आता बाई सिद्धू की दुकान येणार आहे. सिद्धू की दुकान आली. सिद्धू असेल दुकानामध्ये, दाखवतो असेल तर. नाही सिद्धू नाही दुकानामध्ये. नाही सिद्धू नाही दुकानामध्ये, नंतर सिद्धू दाखवला असता. आज भारी ऊन पडलाय का. हे भाई कोणाला ती कॅट पाहिजे असेल तर मला सांगा. ती हाय तन्मयच्या घरी आहे. आज ब्लॉग तो उद्याच येईल. ठीक आहे लेट्स सी. बघू ठेवली तर मी ठेवील घरी, नाही तर बघू आता काय. काकांवर आहे. अजून 1 दिवस ॲडजस्ट करतील तर. कारण की माझ्या मांजरीने तर धरलाय ताप. तिकडे भेटलेली बाई काल त्या मांजरीचा मी स्टेटस टाकला होता. नाही करता 200 लोकांनी बघितलं असेल. लय जणांचे कॉल मेसेज आले की पर्शियन असेल तर मला द्या. म्हणजे लोक कशी आहेत ना, विचार करण्यासारखे. गावठी म्हणजे तो पण एक जीव आहे, पण कोणाला नको आहे. पण पर्शियन सगळ्यांना पाहिजे, पण गावठी कोणाला नको आहे. माझा प्रॉब्लेम आहे म्हणून मी ठेवत नाही. काही लोक शाने ते बोलत असतील की एवढंच तुला वाटतं तू ठेव, पण काय बोलू. माझ्या घरातला मांजर बघितला ना मॅक्सची हालत खराब आहे भाई. तो एवढा घाबरला ना त्या पिल्लाला बघून, काय बोलू. माझी एडे पळाले त्याला बघून. एक तर त्याला ताप आला, परत त्यांनी जुलाब केले. काल रात्रीपासून त्यांनी काही खाल्लं पण नाही ना रे, काहीच नाही खाल्लं आहे. त्याला चिकन आवडतं, परत ती जेली बिली सगळं, पण त्याने काहीच नाही खाल्लं आहे. जेव्हा त्याला मी तन्मयच्या घरी नेऊन सोडला आहे तेव्हा भाई त्या शेटनी म्हणजे थोडासा पूर्ण घरदार फिरला, वास घेतला आणि मग आज जरा बरा आहे. कोपऱ्यात जाऊन बसले एक ठिकाणी. तर तन्मयच्या घरी आहे सध्या तरी. तन्मय आमचा करता धरता आहे त्या मांजरीचा. बघतोय एनजीओ विंजिओ काय नसतं भाई, सगळं फेक आहे. वेळ आले की फक्त बोलतात की आम्ही ट्रीटमेंट करतो, हे करतो. किती जणांना फोन केले तन्मय तू सकाळपासून? 5 वाजल्यापासून चालू आहे सगळ्यांना फोन. रात्री झोपला होता का कुठे 5 तू? केलते का कोणला? केलेले ना. मी नाही करता बसल्या 15-20 जणांना फोन केले असतील, पण कोणीच तयार नाही घ्यायला. बघू आता एकच आहे, मला वैताग कोणच नसेल तर भाई तन्मय आहे. आता बिना आंघोळीचे संकेत, भूषण आणि मी. आमचा एक माणूस गेलाय कल्याणला पैसे आणायला. ते ज्यासाठी आणायला गेलं त्याला समजेल का गेलाय ते. कालचा ब्लॉग राहून गेला भाई आपला तसाच. काल तर त्या मांजरीच्या आईला शोधणार होतो, पण मी तर गेलो कारण की मित्राचे रिलेटिव्ह वारले होते, तर आम्ही डोंबिवलीला गेलो होतो. तर काल ब्लॉग तर शूट करायला भेटणार नाही आणि अशा ठिकाणी चांगलं पण नाही वाटत. तर मग भूषण, संकेत आणि तन्मय शोधत होते तिच्या आईला, पण तिची आई नाहीच भेटली. मग शेवटी मग यांनी सोडून दिलं माझ्या घरी. मग मी पण रात्री खूप लेट आलो, जेवलो बिवलो, खाली आलो, परत झोपलो. आणि मग काय बघू आता. त्याला कोण घेणार आता भेटतच नाहीच आहे. आता मी शेवटी माझ्याच गळ्यात पडलाय, मला भेटलाय तर. मी तर ठेवलं त्याला घरी, बघू आता. हा अजून मी पण आंघोळ नाही केली आहे. आज ब्लॉग शूट करून एडिट करून अपलोड पण करायचा आहे. आता हा ब्लॉग 3:30 वाजता अपलोड करणार आहे मी. मग कसं वाटतं बिना आंघोळीचं फिरतोय ते? रोजचा लुक असं असतो. 4 नंतर रोज आम्ही असेच फिरतो भाई. 2:30-3 नंतर सकाळ होते, कधी दुपार होते, काय चालू आहे काहीच माहित नाही. जिंदगी सगळी उलटी पालटी झालेली आहे. 4 नंतर सर्व टाका. बघू जर ती कोणाला मांजर पाहिजे असेल ना तर मला सांगा. म्हणजे ओळखीचे बघत असेल तर मला सांगा कोणाला पाहिजे असेल तर मी देईन तुम्हाला. लहान आहे, 8-10 दिवसाची आहे. आता 2 दिवस माझ्याकडे ठेवली, म्हणजे 10-12 दिवसाची आहे ती मांजर. दूध बीत पण देऊ बाई रोजचा 1/2 लिटर पाळत असेल त्याला. चला मग काय बोलायचं का भूषण तुला? काहीच नाही. चला मग आजचा ब्लॉग इथे सेंड करू. आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा नका करू, पण त्या मांजरीसाठी नक्की कोणीतरी बघा. कोण डोनर तुमच्या डोनर बोलतोय ती जायला, कोण ॲडॉप्टर असेल ना, ॲडॉप्टर अरे काय बोलतोय मी, कोण ॲडॉप्ट करणारा असेल तुमच्या ओळखीमध्ये नाते वगैरे तर मला सांगा. मी देतो ती मांजर तुम्हाला. लक्ष ठेवायला नीट लागेल तरच देईल, नाहीतर मग माझ्याकडे सुखी आहे. जेवढा दिवस सांभाळू शकतो तेवढा दिवस सांभाळेल. चला मग तरीवर आलोय.
तरीवर आले तर थोडीशी मजा घेऊ, बोलू बिलू. डेली तर ब्लॉग टाकायला नाही भेटत आहे. आता बघू, पाऊस थांबले असते असते डेली चालू करू आपण ब्लॉग. आवडला असेल तर मग भाई ॲप्रिशिएट करा. अजून तर काय बोलू नाही शकत. चला, आणि भाई 100 सबस्क्रायबर पण झालेत. ठीक आहे, चांगलं वाटतंय काय. आणि बघत राहा, अजून काय नाही बोलू शकत. गणपती आलेत तर भाई 10च्या 10 दिवस फुल मजा करू आपण. चलो फिर मिलते हैं अगले ब्लॉग में. बाय बाय. खत्म. बाय बाय, टाटा, गुड बाय, गया.